नमस्कार. मी अष्टविनायक कोचिंग क्लासेस मधून थोरात सर पुन्हा आपल्या इथं माझ्या चॅनल वरती स्वागत करतो. आपण जे काल लेक्चर सीरीज चालू केली होती इयत्ता 11वी-12वी साठी जेईई नेटच्या विद्यार्थ्यांसाठी. त्या लेक्चर सीरीजचा हा जो आहे तो आज दुसरा भाग आहे. आणि आज आपण इथं काय मागच्या लेक्चर सीरीज मध्ये आपण काय पाहिलं होतं मागच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं आपण की अल्केन काय होतं की अल्केन अल्किन अल्काईन काय होतं काय नाही आणि काय एकदम म्हणजे काय हायड्रोकार्बन्स जे होते काय हायड्रोकार्बन्स जे होते की नाही हायड्रोकार्बन्सचे काय बेसिक हायड्रोकार्बन्सला आपण बेसिक पासून पाहिलं होतं. त्याच्यामध्ये काय होतं हायड्रोकार्बन्स मध्ये की आपण काय काय पाहिलं की काय अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स काय असते, त्याच्यानंतर ॲलिफॅटिक, त्याच्यानंतर काय अलिसायक्लिक, त्याच्यानंतर सायक्लिक कंपाऊंड्स काय असतात, हे काय आपण डिफरन्शिएशन वगैरे काय इथं पाहिलं होतं. आता आता आपल्याला काय पाहायचंय की अल्केन पाहायचंय. मुळात आपल्याला हा का पाहायचंय कारण की आपल्याला काय आहे की आपल्याला इयत्ता 12वीचा धडा घ्यायचा आहे की काय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वगैरे. कारण की तिकडे कसं असतं की तिकडे नॉमनक्लेचरला बऱ्याचपैकी काय भरपूर विद्यार्थ्यांना काय नॉमनक्लेचर जमत नाही. ती क्लोरो इथेन कुठून आला, क्लोरोमिथेन कुठून आला, हा जो यायला लागलाय तो कुठून यायला लागलाय काही विद्यार्थ्यांना समजतच नाही. त्या कारणासाठी आपण एकदम झिरो टू हिरो काय जसं की झिरो टू हिरो तसं काय आपण काही इथं चालू केलेलं आहे. एकदम बेसिक पासून आपण इथून शिकणार आहोत. आधी आपण अल्केन शिकूयात, अल्किन शिकूयात, अल्काईन शिकूयात, त्याच्यानंतर त्याचं नॉमनक्लेचर शिकूयात, ब्रांचिंग वगैरे असेल, कॉमन नेम काय असतं, आययुपीएसी नेम काय असतं, हे दोन्ही शिकूयात आणि त्याच्यानंतर काय आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वगैरे काय असं मोठ्या टॉपिकला काय आपण हात घालू शकतो. आता वेळ न वाया घालता काय मी काय आपल्या लेक्चरला सुरुवात करतो. बघा आजचा जो महत्वाचा एकदम टॉपिक आहे तो काय आहे अल्केन. आजचा महत्वाचा जो टॉपिक आहे तो काय अल्केन. या अल्केन मध्ये पहा काय आहे अल्केन मध्ये की अल्केनची व्याख्या जर का मी करत असेल तर अल्केनची व्याख्या मी काय करू शकतो. द अलिफॅटिक सायक्लिक सॅच्युरेटेड काय म्हणलो मी द अलिफॅटिक सायक्लिक सॅच्युरेटेड कंपाऊंड. ठीक आहे इथं लिहितो मी कंपाऊंड इन विच सी बॉन्ड सी याचा अर्थ काय झाला कार्बन बॉन्ड कार्बन. ठीक आहे कार्बन बॉन्ड कार्बन इन विच कार्बन इट काय बाउंड विथ सिंगल बॉन्ड single bond known as alkene. ठीक आहे काय बघितलं आपण काय द अलिफॅटिक सायक्लिक सॅच्युरेटेड काय आहे द अलिफॅटिक सायक्लिक सॅच्युरेटेड कंपाऊंड. अलिफॅटिक म्हणजे काय तिची काय काल आपण शिकवलो सायक्लिक तुम्ही म्हणाल की सायक्लिक कसं तर सायक्लिक म्हणजे बघा की हा जो होता तो कोण होता माझा सायक्लोपेंटेन होता. सायक्लोपेंटेन त्याच्यामध्ये कोण आहे अल्केनच आहे. ठीक आहे म्हणून काय अलिफॅटिक सायक्लिक सॅच्युरेटेड मध्ये कोण कोण आलं होतं की सॅच्युरेटेड मध्ये असे कंपाऊंड आले होते जे की स्वतःमध्ये फक्त आणि फक्त काय सिंगल बॉन्ड घेते. ठीक आहे कार्बन कशाने जुडलेले असते सॅच्युरेटेड मध्ये फक्त आणि फक्त काय सिंगल बॉन्ड न अशा कंपाऊंडला आपण काय म्हणलो होतो सॅच्युरेटेड. मग व्याख्या काय म्हणते द अलिफॅटिक सायक्लिक सॅच्युरेटेड कंपाऊंड इन विच कार्बन is bounded with a single bond known as alkene. ठीक काय झालं the aliphatic cyclic saturated compounds in which कार्बन bond joined with काय bound with a single bond known as alkene. हे झालं अल्केनची बेसिक आपल्याला काय व्याख्या करता आली. आता याच्यानंतर काय आपल्याला याचं नॉमनक्लेचर वगैरे शिकायचं आहे. पण हे नॉमनक्लेचर शिकायच्या आधी मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं की काय आहे की जर का एक कार्बन वाला असेल तर तो कोण असेल मिथ, 2 वाला इथ, 3 वाला प्रोप, 4 वाला ब्यूट. हे काय असं सॉन करत काय आपण काय डेक पर्यंत आलो होतं ते तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं. बघा हे नॉमनक्लेचर वगैरे आपण डायरेक्ट नॉमनक्लेचर कडे जाणार आहोत. हे नॉमनक्लेचर शिकायच्या आधी काय आपल्याला काय एक ब्रांचिंग असते हर एका काय कंपाऊंडच्या याच्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये काय ब्रांचिंग असते. ती ब्रांचिंग आपल्याला काय आहे काय नाही की ब्रांचिंगला कसं नाव द्यायचं काय नाही हे बऱ्याच विद्यार्थ्यांना काही समजत नाही. त्यामुळे काय आता आपण पहिल्यांदा काय करूयात
की ब्रांचिंग. ब्रांचिंग साठी कोणत्या ब्रांचिंग साठी काय नाव लिहायचंय ते आधी पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर काय डायरेक्ट नॉमेनक्लेचरला आपण सुरुवात करूया. आता ही ब्रांचिंग पाहत असताना बघा, ही ब्रांचिंग कशा कशाची असते बाबा. एक कार्बनची असू शकते, 2 कार्बनची असू शकते, 3 कार्बनची असू शकते. ठीक आहे. बघा ब्रांचिंग जर का ब्रांचिंग असेल, ठीक आहे, ब्रांचिंग जर का असेल तिथं, जर बघा ब्रांचिंग जर का CH3 ची असेल, याच्याही आधी मी एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतो की काय कार्बनची व्हॅलेन्सी जी असते ती किती असते, 4. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4. त्याच्यामुळे हा स्वतः कार्बन जो आहे तो किती बॉन्ड फॉर्म करू शकणार आहे, फक्त आणि फक्त 4. ठीक आहे, 1 2 3 4. त्याच्यामुळे या कार्बनला किती हायड्रोजन, किती बाकीचे क्लोरीन, हॅलोजन वगैरे किती अटॅच होऊ शकतात, फक्त आणि फक्त 4. ठीक आहे, फक्त आणि फक्त 4. मग जर का याच्यामधला एक बॉन्ड जर का गायब केला, म्हणजे एक बॉन्ड जर का जशाला तसाच ठेवला आणि बाकी सगळीकडे एच 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 लावून टाकलं, हायड्रोजन जर का लावून टाकलं, त्यावेळेला ती असते म्हणजे ब्रांचिंग. ठीक आहे, त्यावेळेला त्याची काय म्हणते, आपली ब्रांचिंग बनते. असंच काय बघा, आता आपण पाहूया तिकडं. बघा जर का ब्रांचिंग मध्ये CH3 असेल, ठीक आहे, CH3 आणि या इथे बॉन्ड असेल, जर त्याला काय म्हणणार आपण, CH3 ला काय म्हणणार, मिथाइल ग्रुप, मिथाइल. ओके. जर का CH3 सिंगल बॉन्ड CH2 असं जर का असेल, तर त्यावेळेला त्याला काय म्हणणार आपण, इथाइल. जर का CH3 सिंगल बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 जर का असा असेल, त्यावेळेला आपण काय म्हणणार, प्रोपाईल. हे प्रोपाईल काय, फक्त नीट लक्ष द्या, ह्याच्या फक्त पुढे काय लागलंय फक्त आणि फक्त काय, आई. बाकी काय, एक वाला कार्बन वाला कोण आहे, मिथ जशाला तसा आलेला आहे. 2 वाला कोण आहेत, 2 कार्बन आहेत इथं, इथं आहे. 3 कार्बन वाले कोण असतात, प्रोप असतात. आता बघा 4 कार्बन वाले कोण असतात, ब्यूट. 4 कार्बन वाले कोण झाले, ब्यूट. आणि ह्या ब्यूटलाच काय म्हणलं आपण, ब्यूटाईल. जर का अशी जर का ब्रांचिंग आली, तर या ब्रांचिंगला काय म्हणणार मग मी, ब्यूटाईल. आता याच्या पुढे पहा की याला मी कसं अजून एका फॉर्म्युलेमुळे एका याच्यामध्ये अजून एका याच्यामध्ये लिहू शकतो. जसं की बघा, कार्बन ॲटम किती आहे तिथं, 1. हा, एच किती आहेत, 3. CH3. ओके. आता इथं मोजा बरं, कार्बन किती आहेत, 2. 1 आणि हा 2 म्हणून काय झाला, C2. आता एच पाहूयात, 3 आणि ही 2 किती झाले, एच 5. H5. मग जर का तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये काय एकतरी अशी मोठी ब्रांचिंग देईल, लॉंग चेंज वाली, नाहीतर काय डायरेक्ट काय तिथं C2H5 वगैरे लिहून देईल. आणि इथं बघा आता 1 2 3 C3. एच पाहूयात किती आहेत आपण आता, 3. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. ठीक आहे, H7. जर का C3H7 जर असेल तर तो काय असेल, माझा प्रोपाईल ग्रुप असेल. सेम तसंच बघा, 1 2 3 4 कार्बन किती झाले, 4. C4. आता हायड्रोजन बघूयात, 3 2 5 5 2 7 7 आणि 2 किती, 9. 9. असं सोन करत का आपण काय डेक्काईल वगैरे असेल कुठेतरी एंडिंगला, डेक्काईल. ठीक आहे, पण एवढी मोठी काय आहे, एवढी मोठी ब्रांचिंग कधी नसते. काय आपल्याला एवढं जरी एवढी जास्तीत जास्त पॉसिबिलिटीज काय असते की एवढी मोठी काय इतकी ब्रांचिंग असू शकते. ठीक आहे, त्यामुळे काय इतकीच ब्रांचिंग असू शकते. तरी तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं की ब्रांचिंग जर का CH3 ची असेल तर मिथाईल वापरणार, जर का अशामध्ये दिलं तर तो इथाईल असेल, किंवा अशामधून जरी दिला तरी तो इथाईल असेल, नाहीतर काय प्रोपाईल प्रोपाईल, ब्युटाईल ब्युटाईल. ठीक आहे, हे काय झालं की ब्रांचिंगच्या बाबतीत आपण बोललो. ठीक आहे, जर कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकतो. हा, तर चला मग आता काय आपल्याला पाहायचं आहे की हे झालं ब्रांचिंगच्या बाबतीत. आता आपण डायरेक्टली काय करूयात की आपण काय अल्केनच्या नॉमेनक्लेचर वरती वगैरे येऊयात. चला बघा, कुठल्याही गोष्टीचं काय नॉमेनक्लेचर पाहत असताना काय आपल्याला 2 नाव असतात. जसं आपलं स्वतःचं जरी नाव घेतलं तर काय आपल्याला 2 3 कित्येक तरी नावं असतात. जसं की काय आपल्याला शाळेमध्ये वगैरे काय कॉलेजमध्ये वगैरे वेगळ्याच नावानं घेतलं जातं, आणि काय आपल्या घरामध्ये वगैरे काय वेगळ्याच नावानं पुकारलं जातं. त्याच्यामुळे काय हर एका गोष्टीला काय 2 नावं आहेतच इथं. बघा, याचं अल्केनचं जेव्हा मी नॉमेनक्लेचर बघतो, अल्केनचं जेव्हा मी नॉमेनक्लेचर पाहत आहे, ठीक आहे, तर ते किती 2 प्रकारचं असतं. एक काय आला, कॉमन नेम.
एक काय असतं कॉमन नेम. हा, आणि दुसरा कोण असेल आयुपीएसी. तुम्ही इयत्ता 10वी मध्ये वगैरे शिकला असाल की काय आयुपीएसी नेम काय असतं, कॉमन नेम काय असतं. सेम टू सेम कॉमन नेम काय असतं की एक कॉमन नेम, जसं की काय आपल्याला काय एकदम आपल्या गलीमध्ये वगैरे काय फक्त आपल्याला काय कुठल्या तरी एखाद्या साध्या सुध्या नावानं ओळखते, जसं की काय आपल्या लोकल भाषेमध्ये जर कितीक तरी नावं बघायला गेले तर काय सोन्या मोन्या अशी काय आपल्याकडे नावं असतील. ठीक आहे, पण आयुपीएसी नेम म्हणजे काय असतं की असं नाव, एक काय असं एखादं नाव ज्याच्यामधून काय अख्खं गाव आपल्याला ओळखतं. ठीक आहे, असं नाव ज्याच्यामधून काय आपल्याला गाव ओळखतं. ठीक आहे, आपल्या इकडे लोक बोली भाषेमध्ये काय कितीतरी कॉमन नेम असतात आपल्यासाठी. ठीक आहे, आता आपण पाहूयात अल्केनचं काय कॉमन नेम काय असतंय. नीट लक्ष द्या, हा जो अल्केन आहे, हा जो अल्केन आहे तो स्वतःमध्ये फक्त सिंगल बॉन्ड धरून चाललेला आहे. ठीक आहे, यामध्ये काय कार्बन कार्बन ऍटम जो आहे तो एकमेकांना काय सिंगल बॉन्ड न अटॅच असतो. तो एकमेकांना सिंगल बॉन्ड न अटॅच असतो, यामुळे काय त्याच्या पुढे काय एक सफिक्स वापरायचं. मी एक लक्षात ठेवा, एक सफिक्स वापरायचं, त्याचं काय असेल एन. काय असेल तो एन. ठीक आहे, एन. मग मला सांगा की काय, आता बघूयात आपण. ठीक आहे, आता डायरेक्ट पाहूयात आपण नॉमेनक्लेचर वरती. जर का स्ट्रक्चर असं असेल CH4, बघा एकदम डीप मधून जाऊया आपण. कार्बन, मी काय म्हणलो एखाद्या कार्बनची व्हॅलेन्सी किती असते 4. 1 2 3 4. ठीक आहे, ही 4 व्हॅलेन्सी असते, त्याच्यामुळे पहा मग मी इथं हायड्रोजन किती ऍड करू शकतो जास्तीत जास्त 4. ठीक आहे, 5 मी करू शकत नाही, त्याच्यामुळे पहा हायड्रोजन किती ऍड करणार मी 4. करूयात मग एच 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 एच. ठीक आहे, मग हा काय झाला CH4. ठीक आहे, हा कोण झाला CH4. हा, मग मला सांगा बरं की काय सी एकच कार्बन ऍटम आहे, याच्यामध्ये किती ऍटम आहे एकच कार्बन आहे. ठीक आहे, याला बॉन्ड गृहीत धरू नका. ठीक आहे, याला काय बॉन्ड धरू नका, फक्त मी थोडस डॅश करू. ठीक आहे, CH4. ठीक आहे, एकच कार्बन आहे, त्याच्यामुळे एक कार्बन मला कोण होता रे मागं मिथ. कार्बनची उजळणी जी दिली होती तुम्हाला त्याच्यामध्ये कोण होता एक कार्बन वाला मिथ, आणि त्याच्या पुढे काय लावायचं एक सफिक्स लावायचा त्याला काय म्हणणार एन. म्हणून हा CH4 वाला कोण झाला माझा मिथेन. ठीक आहे, म्हणून माझा कोण झाला CH4 वाला मिथेन. आता सेम तसंच पाहूयात आपण की बघा कार्बन सिंगल बॉन्ड C. आता या कार्बनची व्हॅलेन्सी किती असणार आहे स्वतःची 4. ठीक आहे, बघा एक बॉन्ड तर इथे आलेला आहे, दुसरा इथं काढतो, तिसरा इथं, चौथा इथं. ठीक आहे, आता पहा या कार्बनच्या बाबतीत एक बॉन्ड इथं, दुसरा इथं, तिसरा इथं आणि चौथा इथं. सगळीकडे काय करायचं आता आपल्याला एच लावून टाकूयात, हायड्रोजन ऍटम जॉईन करत. ठीक आहे, आता पहा हा एवढासाच ग्रुप लिहित असताना, हा इतकाच ग्रुप लिहित असताना मी काय काय लिहिणार याला CH3. काय CH3 बॉन्ड. ठीक आहे, CH3 बॉन्ड. आता या ग्रुपला काय C1 H किती आहेत 1 2 3 CH3. आणि यालाच दोन कार्बन वाला कोण होता बरं काल माझा, कोण होता इथ. इथ आणि काय सफिक्स काय लावणार मी सिंगल बॉन्ड जॉईंट आहेत म्हणून काय लावणार तिथं एन, इथेन. त्याच्यामुळं CH3 सिंगल बॉन्ड काय CH3 वाला कोण झाला माझा इथेन. ठीक आहे, मग या दोघांमध्ये एक पहा की काय आहे, याला तर काय CH4च येणार. याच्यामध्ये पहा जसं की काय आपण C2H5 मागचा मिथाईल इथाईलचा पाहिला, सेम टू सेम यालाही काही लिहू शकतो का आपण. पहा याला काय आपण हे काम करू ये नंतरच पाहूया, त्याच्या आधी काय आपण प्रोफाईलचं एक स्ट्रक्चर पाहू. ठीक आहे, प्रोफाईलचं. ठीक आहे, प्रोफाईलचं एक घेऊया. ठीक आहे, प्रोपेनचं पहा आपल्याला. ठीक आहे, सी बॉन्ड सी बॉन्ड सी. ठीक आहे, किती 3. हर एकाची व्हॅलेन्सी चेक करायचं पहिल्यांदा काय या कार्बनच्या बाबतीत एक बॉन्ड इथं आहे. ठीक आहे, दुसरा इथं काढतो, तिसरा इथं, चौथा इथं. ठीक आहे, एक इथं आहे 2, हा इथं काढलं 3 आणि इकडला 4. ठीक आहे, हा एक आहे 2 3 आणि हा 4. ठीक आहे, व्हॅलेन्सी झाली सगळ्याची सेट. सगळीकडे काय लावायचं आपल्याला एच. सगळीकडे हायड्रोजन ऍटम अटॅच झाला. आता लिहित असताना बघा पहिल्यांदा या कार्बनच्या ग्रुपलाच पाहिलं काय आहे तो एक सी आणि बाकी एच किती आहेत 1 2 3 CH3. CH3 बॉन्ड. ठीक आहे, CH3 बॉन्ड. हा आता याला बघा बरं
एक सी, एच किती एक आणि दोन, CH2 बॉन्ड. आणि हा काय एक सी, एक दोन तीन एच, काय CH3. हा CH3 सिंगल बॉन्ड, CH2 बॉन्ड, CH3. हा कोण आहे किती बघा बरं, किती कार्बन ऍटम आहे त्याच्यामध्ये, एक दोन तीन, तीन कार्बन वाला कोण होता माझा प्रोप. आणि याच्या पुढे सफिक्स काय लावायचं, सगळे सिंगल बॉन्ड नाही आहेत का अटॅच, हा आहेत, त्याच्यामुळे काय लावणार एन, म्हणून याचं नाव काय झालं प्रोपेन. ठीक आहे, म्हणून या कारणामुळे काय याचं नाव काय झालं प्रोपेन. ठीक आहे, आपण काय पाहिलं की याचं नाव काय झालं प्रोपेन. आता पहा हा प्रोपेन झाल्याच्या नंतर काय, मग याच प्रकारे काय तुम्हाला ब्युटेन पण समजेल, काय पेंटेन पण समजेल, हेक्झेन पण समजेल, ऑक्टेन पण समजेल, आहे की नाही, सगळं काही तुम्हाला याच्या पुढून स्वतः काढता येईल. काय करूया आता आपण, एक ह्याचा एक कॉमन फॉर्म्युला असतो, एक काय कॉमन फॉर्म्युला असतो याचा, जो कसा येतोय, तो फॉर्म्युला कसा येतोय ते आपल्याला पाहूयात. पहा आपल्याला एक काय करायचंय आता, याच्या आधी काय आपल्याला काय करायचंय की एक कॉमन फॉर्म्युला जो असतो, काय असतो तो CnH2n+2. ठीक आहे, CnH2n+2 हा जो कॉमन फॉर्म्युला असतो तो का असतो, नुसता रट्टा मारायचा नाही तर का असतो हे पण आपल्याला जाणून घ्यायचंय, तोच फॉर्म्युला का असतो. पहा जेव्हा मी CH4 काढला होता, काय काढलं होतं मी, जेव्हा CH4 काढला होता तेव्हा याचं नाव काय होतं, एक कार्बन वाला कोण आहे मिथेन, मिथेन. ठीक आहे, दोन कार्बन वाला बघा CH3 सिंगल बॉन्ड CH3 होता, कोण होता तो इथेन. ठीक आहे, तीन कार्बन वाला कोण होता CH3 सिंगल बॉन्ड CH2 बॉन्ड CH3, हा कोण होता प्रोपेन. ठीक आहे, मी या तिघातच समजावून देतो तुम्हाला. हा हा कोण होता प्रोपेन. हा मग जर याच्या प्रॅक्टिस म्हणून बघा, एक CH3 सिंगल बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 असं जर का स्ट्रक्चर आलं, ठीक आहे, असं जर का स्ट्रक्चर आलं तर याचं नाव काय असणार बरं, एक दोन तीन आणि चार, चार वाला कोण होता माझा ब्यूट, चार वाला कोण होता ब्यूट. हा त्याच्यामुळं काय याचं नाव काय झालं, सफिक्स काय लावायचं एन, ब्यूटेन. ठीक आहे, म्हणून याचं नाव काय झालं ब्यूटेन. ठीक आहे, तसंच पेंटेन असेल, तसाच हेक्झेन असेल. चला याला तर काय मी CH4च लिहिणार, कारण की काय काउंट करून, कारण की काय किती कार्बन ऍटम आहेत एकच, हायड्रोजन किती आहेत चार. आता याच्या बाबतीत बघू किती कार्बन आहेत बरं, एक आणि दोन, C2. चला H बघूयात किती आहेत आता, चला तीन आणि तीन किती सहा, H6. चला एक दोन तीन, कार्बन ऍटम किती झाले तीन, HC3. आता H पाहूयात किती आहेत, तीन दोन पाच, पाच आणि तीन किती आठ, H8. ओके, नाव पहा आता कार्बन ऍटम मेजायचे आपल्याला, कार्बन किती आहेत एक दोन तीन चार, C4. H आता पाहूयात किती आहेत, तीन दोन किती पाच, पाच दोन सात, सात आणि तीन किती दहा, H किती झाले 10. या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा मी पाहत असत, काय या सगळ्या फॉर्म्युलेमध्ये मी जेव्हा या सगळ्या सूत्रांमध्ये जेव्हा मी पाहायला लागलोय तेव्हा बघा याच्यावरून समजेल तुम्हाला, या दोनची जेव्हा मी दुप्पट करल, या दोनची जेव्हा मी दुप्पट करल, दोनची दुप्पट किती बरं, किती दोनची दुप्पट चार. हा प्लस जेव्हा मी काय करल याच्यामध्ये दोन करल, प्लस जेव्हा यामध्ये काय करल मी दोन करल, त्यावेळेला मला काय भेटायला लागलंय हा 6 भेटायला आहे ना. जेव्हा या कार्बन ऍटमची जितकी काय संख्या आहे इथेही पहा, जेव्हा जी कार्बन ऍटमची संख्या किती आहे तीन, जेव्हा मी याची दुप्पट करत, तीनची दुप्पट किती सहा, आणि त्याच्यामध्ये जेव्हा दोन ऍड करत किती आठ. सेम टू सेम याच्यामध्ये पाहू शकता ब्युटेन मध्ये तुम्ही. हा पहा कार्बन ऍटम किती आहे त्याच्यामध्ये चार, ठीक आहे, चारची दुप्पट किती आठ, आणि ह्याच्यामध्ये जेव्हा दोन ऍड केलो त्यावेळेला किती होतील H10. याच कारणामुळे काय आहे की हाच बेसिकचा एक कॉमन फॉर्म्युला जो असतोय तो काय असतो माझा हा CnH2n+2. ठीक आहे, हे कंसामध्ये आहे CnH2n+2. ठीक आहे, हा याचा कॉमन फॉर्म्युला. मग जर का मला एखाद्यानं काय केलं की मी JEE नीट साठी मी प्रिपरेशन करायला लागलं,
जेई नीट साठी प्रिपरेशन करायला विदिन अ मिनिट काय विदिन अ सेकंड मला काय आहे, तिथं काय मला प्रश्न सोडवायचा असतो. जर का त्याने मला विचारला की काय आहे पेंटेन काय हेक्झेन, हेक्झेनचा स्ट्रक्चर फॉर्म्युला काय आहे, जर का त्याने मला तसं म्हणलं तर मी काय बघाल, बघा इकडं हेक्झेन, हेक्झेन म्हणल्याच्या नंतर किती हेक्स म्हणल्यावर किती येणार कार्बन ॲटम तुमच्या लक्षात, 6. C6 या फॉर्म्युल्याने बघायचं C6. आता बघा एच, एच पाहूया चला. यांच्या जागी किती ठेवणार तुम्ही, 6. 6 दोन्ही 12 आणि 12 आणि ही 2 14. H14 किती, H14 C6H14. ठीक आहे. इतक्या पटकन आणि सोप्या पद्धतीने काय आपल्याला पटकन तिथं टिक करायचंय, आपला काय वेळ वाचू शकतो. ठीक आहे. जर का अजून एक बघा, जर का मला म्हणला की त्याने काय डेक्केनचा फॉर्म्युला, मला काय म्हटलं तुला की डेक्केनचा काय असतो, बघा बरं डेक्केनचं काय बरं, सी एन डेक म्हणल्यानंतर किती कार्बन ॲटम बरं, 10. बघा यांच्या जागी किती 10 ठेवणार, 10 ठेवले. ठीक आहे. आता बघा एच किती येते, एच 10 दोन्ही 20, 20 आणि ही 2 22, H22. ठीक आहे. C10H22. ठीक आहे झालं. आता पहा आपण काय पाहिलो की काय C10H22 हा कशाचा आहे, डेक्केनचा आहे. आता पहा हा झाला डेक्केनच्या बाबतीत. आता याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं की ब्रांचिंग, जेव्हा काय मेन जी मगाशी मी शिकवलो की ब्रांचिंगला काय कुठं काय वापरायचं, ती ब्रांचिंग साठी काय. ठीक आहे. आता ब्रांचिंग जर का आलो याच्यामध्ये कॉमन नेम मध्ये एक हे असते, कन्सेप्ट असतोय जे की बऱ्याचपैकी भरपूर विद्यार्थ्यांना समजत नाही की कुठं वापरायचंय, कसा येतोय तो, उगं लिहायचं म्हणून लिहायचंय का त्याला, नाही ना. आणि ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आपल्याला 0 to 0 जायचंय. तसंच सेम टू सेम आपल्याला तुम्ही एबीसी मध्ये शिकतात, याच्यामध्ये कुठेही कसलाही प्रकारचा रत्ता नसतो. इथं काय फक्त कन्सेप्च्युअल आपण नॉलेज घेऊनच आपण काय जे नीट क्रॅक करणार आहे. आता पहा याच्यामध्ये पाहत असताना एक काय कन्सेप्ट असतो तिथं, एन आपण नेम वापरताना काय एन आयसो आणि निओ, काय एन आयसो आणि निओ. आपण काय काय वापरतो, एन आयसो आणि निओ. हे एन कुठे वापरते, हे आयसो कुठे वापरते आणि हे निओ कुठे वापरते, भरपूर विद्यार्थ्यांना माहितच नाही. ठीक आहे. एन कुठे वापरते, आयसो आणि निओ भरपूर विद्यार्थ्यांना माहितच नाही. त्यामुळे काय आहे की बघा आता आपण सर्वात पहिलं काय पाहूयात, हे एन कुठं वापरते. ठीक आहे. एन बघा एन कुठं वापरणार बरं, जर का मी काय म्हणाल नीट आहे का, एन कुठं वापरणार, इफ द लॉंगेस्ट चेन इज एक्झिस्ट. ठीक आहे. इफ द लॉंगेस्ट चेन इज एक्झिस्ट, कसली लॉंगेस्ट चेन असेल ती बघा बरं, जर का स्ट्रक्चर असं असेल, जर का स्ट्रक्चर असं असेल त्यावेळेस इथं पहा बरं, इथं कुठेही तुम्हाला ब्रांचिंग वगैरे निघालेली दिसत आहे का, नाही. इथं कुठेही ब्रांचिंग वगैरे नाहीये. त्यामुळे काय आहे बा, याचं नाव कसं देणार मी, 1 2 3 4, 4 वाला कोण आहे रे माझा, ब्यूट, ब्यूट. हा आणि त्याच्यानंतर हे काय सगळे सिंगल बॉन्ड आहेत का, हा आहेत, त्याच्यामुळे काय झाला हा एन, ब्यूटेन. ठीक आहे. पण याही मध्ये काय आहे, पण याही मध्ये काय आहे बा की मी इथं एन वापरणार, एन का, कारण की ही काय सरळ शृंखला आहे, सरळ लॉंगेस्ट चेन आहे. लॉंगेस्ट चेन म्हणजे काय, एकदम स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर आहे. याचं जे स्ट्रक्चर आहे एकदम स्ट्रेट लाईन, एकदम सरळ रेष गेल्यासारखं काय याचं जे स्ट्रक्चर आहे. त्यामुळं जर का एखाद्या स्ट्रक्चर जर का स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर असेल, कुठलीही प्रकारची ब्रांचिंग जर का त्याच्यामध्ये नसेल, तशा वेळेला मी काय वापरणार तिथं एन. त्याच्यामुळे याचं नाव काय झालं, एन ब्यूटेन, एन ब्यूटेन. याच्यामध्ये सांगा ब्यूट मला काय सांगतोय, 4 कार्बन ॲटम आहेत का बघा बरं, 1 2 3 4. ओके. एन काय सांगतोय, हे चारीच्या चारी, हे चारही जे कार्बन ॲटम आहेत ते एकमेकांना काय म्हणतो, एकमेकांना काय सिंगल बॉन्ड अटॅच आहेत ना. आता एन काय सांगेल, हे जे 4 कार्बन आहेत, हे जे 4 कार्बन आहेत ते चारीच्या चारी कार्बन जे आहेत ना, ही चारीची शृंखला जी आहे ती काय एकदम काय स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर मध्ये. ठीक आहे. हे एन जे आहे स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर मध्ये. आता सेम टू सेम आता हे वाले स्ट्रक्चरचं नाव द्या, हा 1 2 3 4 5, 5 वाला कोण आहे बरं, पेंट. हा सिंगल बॉन्ड आहेत का सगळे आहेत, चला
म्हणून एन पेंटेन. हा, आता बघा एन वापरायचं आयसो वापरायचं का निओ. बघा सध्या काय एन बघा, हे सगळी चेन, हे जे काय स्ट्रक्चर जे एकदम स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर आहे का, आहे. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर जे आहे ते एकदम स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर आहे, त्यामुळं काय आहे बघा इथं काय लागणार एन. ठीक आहे, म्हणून याचं नाव काय झालं एन पेंटेन. ठीक आहे, मग यांच्या बाबतीत तर समजलं तुम्हाला की एन कुठं वापरणार, काय व कुठं वापरणार. ठीक आहे, यांच्या बाबतीत तरी समजलं असेल आपल्याला. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. पहा, हे पाहत असताना काय हे झालं एनच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. आता आपण बघूयात आयसो. ठीक आहे, आता आपल्याला काय पाहायचंय आयसो. आयसोच्या बाबतीत बघा, जर का स्ट्रक्चर असं असेल, असं एक देतो आणि एक खावाला एक देतो. इथं 3 येईल. ठीक आहे, हे दोन स्ट्रक्चर मध्ये आपण समजून घेऊया आयसो कुठे वापरते. जर का बघा, जर का एक जर का ब्रांचिंग जर का सेकंडरी कार्बनला, हे सेकंडरी प्रायमरी आणि टर्शरी काय असतंय तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये शिकवलं असाल तुम्ही. त्याच्यामुळे बघा, जर का काय आहे, जर का ब्रांचिंग जर का सेकंडरी कार्बनला जर का अटॅच असेल, त्यावेळेला काय वापरते आयसो. आणि काय करते नंतर काउंट करते सगळेच 1 2 3 4. हा ब्रांचिंगला सुद्धा याच्यामध्ये काउंट करायचा आहे. ठीक आहे, 1 2 3 4. 4 वाला कोण असतो ब्यूट. हा, आणि सगळे सिंगल बॉन्डने एकमेकांना अटॅच आहेत का, आहेत. त्याच्यामुळे काय झालं एन. म्हणून याचं नाव काय झालं आयसो ब्युटेन. मग मी पुन्हा एकदा रिपीट सांगतो की जर का ही जी एक्स्ट्रा निघालेली ब्रांचिंग आहे, जर का सेकंडरी कार्बन अटॅमला जर का अटॅच असेल, त्यावेळेला काय आयसो असं वापरते. आणि त्याच्यानंतर काय ती जी ब्रांचिंग निघाली त्यालाही नॉमेनक्लेचर मध्ये त्यालाही काउंट करते. पण हे कुठलं नामकरण चालू आहे आपलं, कुठलं नॉमेनक्लेचर चालू आहे, कॉमन नेम चालू आहे. ठीक आहे, हे आपण काय शिकायला लागलो सध्याला, अजून कॉमन नेम. अजून आपण IUPAC ला सुरुवात केली आहे का, नाही. ठीक आहे, आता याच्या बाबतीत बघा काय ब्रांचिंग कुठे आहे इथं सेकंडरीलाच आहे का, आहे सेकंडरीलाच आहे ना, सेकंडरी कार्बनलाच अटॅच आहे. त्यामुळं याचं नाव काय असेल आयसो. ठीक आहे, बघूयात किती कार्बन आहे, 1 2 3 4 आणि ब्रांचिंगचं आहे 5. आयसो पेंटेन. याच्यामध्ये पहा, हे पेंट जो आहे, हा पेंट जो आहे तो पेंट मला काय सांगत असतो तो की किती कार्बन ॲटम आहेत 5. 1 2 3 4 5 आहेत का, आहेत. आता एन काय मला सांगायला लागलाय, हा जो एन आहे तो मला काय सांगायला लागलाय की काय आहे, हा जे 5 कार्बन ॲटम आहेत, हे जे 5 कार्बन ॲटम आहेत ते एकमेकांना कसं सिंगल बॉन्ड ना अटॅच आहेत, एकमेकांना काय सिंगल बॉन्ड ना अटॅच आहेत. त्याच्यानंतर हा आयसो काय आहे, आयसो मला काय सांगतोय की बाबा त्याच्यामधला एक CH3 ग्रुप, त्याच्यामधला एक मिथाईल ग्रुप जो आहे तो कशाला अटॅच आहे, तो सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. समजलं, हे कशाच्या बाबतीत होतं आयसो. एन कधी वापरणार आपण, जर का स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर असेल त्यावेळेला एन. जर का आयसो कधी वापरणार, जर का CH3 एखादी कुठलीही ब्रांचिंग CH3 ची असू द्या किंवा C2H5 असू द्या. ठीक आहे, जेव्हा कुठेही काय एखादी ब्रांचिंग जर का असेल त्यावेळेला आपण काय वापरणार, तिथं आयसो वापरणार. ठीक आहे, आता पहा हे काय झालं CH3 च्या बाबतीत, हे काय झालं आयसोच्या बाबतीत. आता आपण पाहूयात निओ. जर का बघा स्ट्रक्चर असं असेल, जर का स्ट्रक्चर असं असेल म्हणजेच काय, जर का हे जी ब्रांचिंग जी आहे ते जर का एखादाही कार्बन ॲटम जो आहे तो टर्शरी असेल, एखादाही कार्बन ॲटम जो आहे त्याच्यामधला जो आहे जर का तो टर्शरी असेल, तशा वेळेला काय वापरते निओ. मग याचं नाव काय झालं निओ. हा, आणि किती कार्बन आहेत बरं, 1 2 3 4 आणि हा 5. निओ पेंटेन. काय झालं निओ पेंटेन. मग पहा बरं, हा काय झाला निओ पेंटेन. याच्यामधलं काय आहे, निओ कधी वापरणार, जर का एखादा कार्बन ॲटम जर का त्याच्यामध्ये जो आहे ना
टर्शरी असेल त्यावेळेला काय वापरणार मी निओ असं वापरणार. मग तुम्हाला समजलं असेल एन कधी स्ट्रेट लाईन स्ट्रक्चरला, आयसो कधी जर का सेकंडरी असेल, निओ कधी वापरणार जर का टर्शरी असेल, निओ कधी वापरणार जर का टर्शरी असेल. मग आता पहा हे झालं काय, हे आपण सगळं काही कशाच्या बाबतीत शिकलोय, कॉमन नेमच्या बाबतीत. ठीक आहे, हे कॉमन नेमच्या बाबतीत झालंय. आता आपल्याला उद्याला काय शिकायचंय, आयुपीएससी नेम काय आहेत, आयुपीएससी काही नियम असतात, एकदम झिरो टू हिरो असं आपल्याला शिकायचंय. कुणाही प्रकारची गडबड न करता आपल्याला काय एकदम हळुवारपणे शिकायचंय. याच्यामधून काय जोवर कन्सेप्ट क्लिअर होत नाही आपला तोवर काय आहे आपल्याला मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जमणार नाहीत. ठीक आहे, त्यामुळे काय जसं की आपल्या थंबनेल मध्ये दिसत आहे तुम्हाला झिरो टू हिरो हे अष्टविनायक क्लासेस कोचिंग क्लासेस जे आहेत ते तुम्हा सगळ्यांसाठी काय झिरो टू हिरो जे आहेत ते लेक्चर सिरीज घेऊन आलेले आहेत. आपण केमिस्ट्री आणि मॅथ या दोन्ही विषयाची काय आपण काय लेक्चर सिरीज चालू करत आहोत. याच्यामधला हा काय आपला हायड्रोकार्बन्स मधला दुसरा पार्ट आहे आपला. त्याच्यामुळे काय जर का मित्रांनो जर का तुम्हाला जर का हे आमचे लेक्चर जर का आवडले असतील तर तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा, अजून दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून काय की आम्ही काय आमच्या काढलेले व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत काय सर्वात आधी पोहोचतील. आणि काय जर का तुम्हाला आम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सजेस्ट ही करू शकता. आणि काय आजच्या दिवशी काय आपण एवढं इथंच थांबू, भेटूयात पुढल्या लेक्चर मध्ये. थँक्यू.